नमस्कार. जीएसटीबद्दल बोलताना एक शब्द असा आहे ज्याच्याशिवाय जीएसटीची कल्पनाच करता येत नाही, आणि तो शब्द आहे पुरवठा. कोणताही व्यवहार करपात्र आहे की नाही हे याच एका शब्दावर ठरतं. तर चला, सीजीएसटी कायद्याच्या कलम 7 नुसार या कळीच्या संकल्पनेचा अर्थ नेमका काय आहे हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. आपण अगदी मुळापासून सुरुवात करू, म्हणजे पुरवठा हा जीएसटीचा आत्मा का आहे. मग आपण बघू की कायद्याच्या नजरेत पुरवठा म्हणजे नेमकं काय, आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे पैशांची देवाणघेवाण झाली नाही तरी जीएसटी कसा लागू शकतो, आणि शेवटी वस्तू आणि सेवा यातला फरक आणि त्याचा आपल्या बिलावर काय परिणाम होतो हे सुद्धा उलगडून पाहू. सोप्या भाषेत सांगायचं तर पुरवठा हा जीएसटीसाठी एका स्विचसारखा आहे. जोपर्यंत पुरवठा होत नाही तोपर्यंत जीएसटीचा मीटर सुरूच होत नाही. म्हणूनच याला जीएसटीचा ट्रिगर पॉइंट असं म्हटलं जातं. विचार करा, जीएसटीच्या संपूर्ण जगामध्ये अशी कोणती एक गोष्ट आहे जी झालीये की सगळी गणितं सुरू होतात. मग ती विक्री असो, सेवा असो किंवा अगदी वस्तूंची अदलाबदल, ती एकच घटना आहे, आणि ती म्हणजे पुरवठा. जर कायद्याच्या व्याख्येत एखादा व्यवहार पुरवठा नसेल तर जीएसटीचा प्रश्नच येत नाही. ओके, आता जरा खोलात शिरूया. सीजीएसटी कायद्यानुसार पुरवठ्याची एक पक्की व्याख्या आहे, आणि ही समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण कायद्याने इतकं मोठं जाळं विणलं आहे की जवळजवळ प्रत्येक व्यावसायिक व्यवहार याच्या कक्षेत येतो. आता ही व्याख्या बघा. यात विक्री, हस्तांतरण, भाड्याने देण्यासारखे 8 वेगवेगळे प्रकार येतात. याचा सरळ अर्थ असा आहे की कायद्याला शक्य तितके व्यावसायिक व्यवहार आपल्या कक्षेत आणायचे आहेत. कोणताही व्यवहार पुरवठा आहे की नाही हे ठरवण्यासाठी 3 गोष्टी एकत्र याव्या लागतात. जणू काही ही एक रेसिपीच आहे. 1, तो त्या 8 प्रकारांपैकी एक असावा. 2, त्यात काहीतरी मोबदला असावा. आणि 3, तो व्यवसायासाठी केलेला असावा. यापैकी एकही गोष्ट कमी असेल तर तो व्यवहार जीएसटीच्या कक्षेतून बाहेर जातो. हे आहेत ते 8 प्रकार. तुम्ही बघू शकता, यात जवळजवळ सगळंच आलं. विक्री, भाडे, परवाना, अगदी वस्तूंची अदलाबदल सुद्धा. कायदा अक्षरशः एक मोठं जाळं टाकतो ज्यात जवळजवळ सर्व प्रकारचे व्यावसायिक व्यवहार अडकतात, मग त्यात पैशांची देवाणघेवाण असो व नसो. आणि हेच समजून घेण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे. इथे बघा, पैशांचा व्यवहार कुठेच नाहीये. एक डॉक्टर सल्ला देतो आणि नावी केस कापतो. यालाच वस्तुविनिमय किंवा बार्टर म्हणतात. आता जीएसटी कायद्यानुसार डॉक्टरांनी दिलेली सल्लासेवा आणि नाव्याने दिलेली केस कापण्याची सेवा हे दोन्ही वेगळे आणि करपात्र पुरवठा मानले जातात. आतापर्यंत सगळं सरळ होतं, बरोबर. मोबदला असेल तर पुरवठा. पण आता येतोय एक इंटरेस्टिंग ट्विस्ट. आपला साधा तर्क सांगतो की जर पैसेच दिले घेतले नाहीत तर कर कसला. पण जीएसटी कायद्यात इथेच एक अनपेक्षित वळण आहे. हो, सर्वसाधारणपणे हे अगदी बरोबर आहे. जर कोणताही मोबदला नसेल तर त्याला पुरवठा मानलं जात नाही, आणि त्यामुळे त्यावर जीएसटी लागत नाही. हा अगदी सरळ सोपा नियम आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही, कारण कायद्याने काही अशा खास परिस्थिती सांगितल्या आहेत जिथे कोणताही मोबदला नसतानाही त्या व्यवहाराला पुरवठा मानलं जातं आणि त्यावर करही लागतो. हे अपवाद समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कायद्याच्या परिशिष्ट 1 मध्ये अशा 4 परिस्थिती दिल्या आहेत. उदाहरणार्थ, समजा तुम्ही व्यवसायासाठी एक लॅपटॉप घेतला आणि त्यावर भरलेल्या जीएसटीचा परतावा म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं. नंतर तोच लॅपटॉप तुम्ही कोणाला फुकट दिला तरी त्यावर जीएसटी भरावा लागेल. तसंच एकाच कंपनीच्या मुंबई आणि पुणे शाखेत मालाची देवाणघेवाण झाली किंवा मालकाने एजंटला माल विकायला पाठवला तरीही ते करपात्र पुरवठाच मानले जातात. आता कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला एक महत्त्वाचा नियम पाहू. कर्मचाऱ्याला जो पगार मिळतो तो पुरवठा नाही, त्यामुळे त्यावर जीएसटी नाही. पण जर कंपनीने कर्मचाऱ्याला एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीची भेटवस्तू दिली तर त्या 50,000च्या वरच्या रकमेवर जीएसटी लागू होतो. हा एक खूप महत्त्वाचा फरक आहे. बरं, आपण पाहिलं की जीएसटीचं जाळं किती मोठं आहे, पण कायद्याने काही गोष्टींना मुद्दाम या जाळ्यातून बाहेर ठेवलंय. म्हणजे काही झालं तरी ह्या गोष्टींना पुरवठा मानलं जात नाही आणि त्यांच्यावर कोणताही जीएसटी लागत नाही. कायद्याच्या परिशिष्ट 3 मध्येही नकारात्मक सूची दिली आहे. यात कर्मचाऱ्याचा पगार, कोर्टाच्या सेवा, जमिनीची विक्री आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण झालेल्या इमारतीची किंवा फ्लॅटची विक्री यांचा समावेश आहे. तसेच अंत्यसंस्काराशी संबंधित सेवांनाही करातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. ठीक आहे, तर आपण ठरवलं की एखादा व्यवहार पुरवठा आहे. पण पुढचा प्रश्न येतो, तो वस्तूंचा पुरवठा आहे की सेवांचा? हा गोंधळ होऊ नये म्हणून कायद्यात परिशिष्ट 2 दिला आहे, जे हे वर्गीकरण अगदी स्पष्ट करतं. आणि यातला फरक अगदी सोपा आहे. नियम सरळ आहे.
जर एखाद्या व्यवहारात वस्तूची मालकी पूर्णपणे तुमच्याकडे येत असेल तर तो वस्तूंचा पुरवठा आहे. उदाहरणार्थ तुम्ही गाडी विकत घेतली, पण जर तुम्हाला फक्त वस्तू वापरण्याचा हक्क मिळत असेल, मालकी नाही, तर तो सेवांचा पुरवठा आहे, जसं की तुम्ही तीच गाडी भाड्याने घेतली. काही व्यवहारांमध्ये वस्तू आणि सेवा दोन्ही एकत्र येतात, जसं की रेस्टॉरंटमधलं जेवण. यात अन्न म्हणजे वस्तू आणि वाढवण्याची क्रिया म्हणजे सेवा दोन्ही आहे. अशावेळी गोंधळ होऊ शकतो. म्हणून कायद्याने स्पष्ट केलंय की रेस्टॉरंटमधलं जेवण किंवा बांधकाम सुरू असलेल्या फ्लॅटची विक्री याला संपूर्णपणे सेवांचा पुरवठाच मानला जाईल. आता प्रश्न पडतो की वस्तू आणि सेवा यांच्यात एवढा फरक करायची गरज काय? याचं उत्तर दडलंय अशा वस्तूंमध्ये ज्या एकत्र विकल्या जातात, म्हणजे बंडल्ड सप्लायमध्ये. कारण या वर्गीकरणावरच ठरतं की त्यावर टॅक्स कसा लावला जाईल. इथे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत: संयुक्त पुरवठा आणि मिश्र पुरवठा. संयुक्त पुरवठा म्हणजे ज्या वस्तू नैसर्गिकरित्या एकत्र येतात, जसं की मोबाईल आणि त्याचा चार्जर. इथे कर मुख्य वस्तूच्या म्हणजे मोबाईलच्या दरानेच लागतो. या उलट मिश्र पुरवठा म्हणजे जिथे वेगवेगळ्या वस्तू मुद्दाम एकत्र पॅक करून विकल्या जातात, जसं की दिवाळीचं गिफ्ट हॅम्पर. दिवाळीचं गिफ्ट हॅम्पर हे मिश्र पुरवठ्याचं एकदम परफेक्ट उदाहरण आहे. समजा एका हॅम्परमध्ये सुका मेवा आहे ज्यावर 12% जीएसटी आहे, चॉकलेट्स आहेत ज्यावर 18% जीएसटी आहे आणि शीतपेय आहे ज्यावर 28% जीएसटी आहे. तर मग या संपूर्ण हॅम्परवर कोणता दर लागणार? नियम सांगतो की ज्या वस्तूचा कर दर सर्वाधिक आहे, म्हणजे शीतपेयाचा 28% दर, तोच दर संपूर्ण हॅम्परच्या किमतीवर लागू होईल. तर या सगळ्या माहितीनंतर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. हॉटेलच्या रूमसोबत मिळणारा मोफत नाश्ता किंवा फोनच्या बॉक्समधला चार्जर हे संयुक्त पुरवठा आहेत की नाही हे नियम समजून घेतल्यावर आपल्या आजूबाजूचे अनेक व्यावसायिक व्यवहार अधिक स्पष्टपणे दिसू लागतात आणि जीएसटीचा पाया पक्का होतो.